नमस्कार. ओएसिस ॲग्रो कन्सल्टन्सीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी अनिल मेहत्रे, तासगाव, जिल्हा सांगली. गेली 24 वर्ष ह्या ओएसिस ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून द्राक्ष शेतीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर मी कन्सल्टंट म्हणून काम करतोय. या कन्सल्टन्सीला साधारणपणे 2001 ला सुरुवात झाली आणि आज ह्या कन्सल्टन्सीची 24 वर्ष पूर्ण होत आहेत जवळजवळ. या 24 वर्षाचा इतिहास जर बघितला तर साधारणपणे 2001 पासून 2012 पर्यंत या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून द्राक्षांच्या प्लॉटला व्हिजिट केल्या जात होत्या. साधारणपणे 15 दिवसातून व्हिजिट असायची आणि त्या व्हिजिटमध्ये त्या प्लॉटचे ऑब्झर्वेशन घेऊन त्यावेळेचं असणारं क्लायमेट, त्या प्लॉटचे असणारे स्टेजेस, त्या प्लॉटची असणारी गरज याच्या अनुषंगानं त्या प्लॉटचं एक शेड्यूल तयार केलं जायचं. त्याच्यामध्ये पेस्टिसाइडचं एक शेड्यूल असायचं, रासायनिक खतांचं एक शेड्यूल असायचं आणि कामांचे जी काही कामं करायची आहेत त्या कामाचं एक शेड्यूल असायचं. अशा पद्धतीनं साधारणपणे 12 वर्ष ह्या कन्सल्टन्सीची पार पडलेली होती 2012 पर्यंत. परंतु 2012 ला एक गोष्ट आमच्या लक्षात आली की आपण प्लॉटवर जाऊन आपण स्वतः ऑब्झर्वेशन घेऊन जे शेड्यूल तयार करतोय त्या शेड्यूलचे तर शेतकऱ्यांना फायदे होत आहेत, परंतु शेतकरी त्याचे निर्णय घ्यायला बिलकुल सक्षम होत नाही. त्याला एक प्रकारचं स्पून फिडिंग होतं, आयतं शेड्यूल मिळतं. त्यामुळं ज्या किरकोळ बाबी आहेत त्या सुद्धा तो शेतकरी विसरत चाललाय. प्लॉट बनायचे, प्लॉट चांगले व्हायचे, परंतु शेतकऱ्याचं नॉलेज त्याच्यामध्ये बिलकुल वाढत नव्हतं. ही गोष्ट 2012 ला ज्यावेळेला लक्षात आली त्यावेळेला आपण सांगलीमधील आणि नाशिकमधील काही शेतकऱ्यांची एक परीक्षा घेतलेली होती आणि अतिशय वाईट परिस्थिती अशी होती की या परीक्षेमध्ये 35 मार्कांना एकही शेतकरी पास झालेला नव्हता. या परीक्षेमध्ये काय विचारलं होतं तर साधे प्रश्न होते की एखाद्या औषधाचं प्रमाण काय आहे, एखादं औषध कुठल्या रोगावर काम करतं, एखादं रासायनिक खत जमिनीमध्ये टाकल्यानंतर त्यातलं NPK पैकी त्याला काय काय मिळतं, त्याचं पर्सेंटेज किती असतं, असे साधे प्रश्न होते. परंतु गेली 12 वर्षामध्ये शेतकऱ्यांना आयतं शेड्यूल मिळाल्यामुळं त्यांनी स्वतःचं डोकं त्याच्यामध्ये बिलकुल लावलेलं नव्हतं. प्रोडक्शन चांगलं मिळायचं, पैसे चांगले व्हायचे शेतकऱ्याचे, परंतु शेतकऱ्याची जी बौद्धिक उन्नती व्हायला पाहिजे ती याच्यामध्ये बिलकुल दिसत नव्हती. पण 2012-13 ला आपण 2 प्रकारे कन्सल्टन्सी चालू ठेवली. आपली प्लॉट कन्सल्टन्सी चालू होतीच, परंतु एक ग्रुप आपण असा तयार केला की ज्यांना प्रत्येक 15 दिवसानंतर काही माहिती दिली जायची. 2-2.5 तासाच्या एका मीटिंगमध्ये ती माहिती दिली जायची. त्या माहितीमध्ये पुन्हा हाच मुद्दा येतो, एक जनरल शेड्यूल दिलं जायचं. ते शेड्यूल कशा पद्धतीनं वापरायचं आहे, त्याच्यामध्ये कसे चेंजेस करायचे आहेत, याची सगळी इत्तमभूत माहिती त्या शेतकऱ्यांना आम्ही त्या मीटिंगमधून देत होतो. आणि अशा 2 टप्प्यामध्ये ती कन्सल्टन्सी 2013 ला चालू होती. परंतु 2012-13च्या सीझनच्या शेवटी एक गोष्ट आमच्या लक्षात आली की याच्यामध्ये जी माहिती घेऊन काम करणारे जे सभासद आहेत त्यांच्या प्लॉटमध्ये ट्रिमेंडस फरक झालेले आम्हाला जाणवले. परंतु जे प्लॉटमध्ये आम्ही व्हिजिट करत होतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं हे स्वतः निर्णय घेतलेले जे शेतकरी होते माहितीच्या आधारावर त्यांच्यामध्ये मला मोठे फरक जाणवले. म्हणून 2013-14च्या सीझन पासून आपण मीटिंग चालू केल्या, समोरासमोर मीटिंग चालू केल्या. याच्यामध्ये नाशिकमध्ये 7 ग्रुप होते आणि सांगलीमध्ये 2 ग्रुप होते. सांगलीच्या ग्रुपला सातारची लोक किंवा सातारचे सभासद अटॅच झालेले होते. अशा 9 वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक 15 दिवसाला मीटिंग व्हायच्या. 2-2.5 तास ते मीटिंग चालायच्या. त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा व्हायची. सगळ्या शास्त्रीय माहिती द्राक्षाच्या बाबतीतली शेतकऱ्यांना समजावून सांगितली जायची. अशा पद्धतीने ती कन्सल्टन्सी साधारणपणे 2018 पर्यंत चालू होती. 2018 नंतर ज्यावेळेला करोनाचा कालावधी आला त्यावेळेला ह्या ऑफलाईन मीटिंग, समोरासमोरच्या मीटिंग बंद झाल्या आणि ऑनलाईन मीटिंग चालू झाल्या. पहिल्यांदा आपण झूमवर त्या मीटिंग घेत होतो, त्यानंतर युट्यूबवर मीटिंग सुरू झाल्या.
आणि करोना संपल्यानंतर सुद्धा ह्या ऑनलाईन मीटिंग अशाच मोबाईलच्या माध्यमातून चालू राहिल्या, त्या आतापर्यंत चालू आहेत. हे जे काही 24 वर्ष आमच्या ओएसिस ॲग्रो कन्सल्टन्सीचे पूर्ण झाले, याच्यामधले जे काही अनुभव आहेत शेतकऱ्यांचे, कारण याच्यामध्ये बरेचसे शेतकरी अगदी 15 वर्षापासून 20-20 वर्षापर्यंत कंटिन्युअस या कन्सल्टन्सीला जोडले गेलेले आहेत. काही नवीन शेतकरी आहेत. अशा जुन्या आणि नवीन शेतकऱ्यांच्या काही मुलाखती आम्ही ह्या ओएसिस ॲग्रो या यूट्यूबच्या माध्यमातून सध्या प्रसारित करत आहोत. त्या सुद्धा तुम्ही ऐकू शकता. अगदी कन्सल्टन्सी सुरू झाल्यापासून आजपर्यंत सुद्धा 24 वर्षे काही लोक, काही सभासद आपल्याला या कन्सल्टन्सीमध्ये अटॅच आहेत. त्यांच्या ज्ञानामध्ये मोठी भर पडलेली आहे, त्यांच्या प्रोडक्शनमध्ये मोठी भर पडलेली आहे, मोठी उन्नती झालेली आहे. आता 2024-25चा जो काही सीझन आहे, त्याच्यासाठी ही जी कन्सल्टन्सी आता आपल्याला करायची आहे किंवा आम्ही जी देणार आहे, त्या कन्सल्टन्सीची डिटेल माहिती आपल्याला असावी, अशा हेतून हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत. मागच्या 24 वर्षाचा जो काही माझा अनुभव आहे, त्याच्यामध्ये एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत गेली. या द्राक्ष शेतीमध्ये जो काही इनपुट्सचा वापर केला जातो, ज्याच्यामध्ये फर्टिलायझर्स असतील, पेस्टिसाइड्स असतील, पीजीआर असतील, याच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठी संभ्रम अवस्था आहे, मोठं अज्ञान आहे. आणि ह्या अज्ञानापोटी या रासायनिक खतांचा, पेस्टिसाइडचा आणि पीजीआरचा वापर द्राक्ष शेतीमध्ये मागच्या काही 20-25 वर्षामध्ये जो अंधाधुंदी केला गेला, त्याचे परिणाम आज या द्राक्ष इंडस्ट्रीवर बऱ्यापैकी दिसत आहेत, मार्केटवर बऱ्यापैकी दिसत आहेत. ही द्राक्ष इंडस्ट्री जी डिस्टर्ब झालेली आहे, त्याला बरीच कारणं असतील. त्यातलं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे, सगळ्यात मोठं जे कारण आहे, ते कारण हेच आहे की आपण द्राक्ष बागायतदारांनी या रासायनिक खतांचा, पेस्टिसाइडचा आणि ह्या पीजीआरचा अंधाधुंदी वापर केला. तो वापर करताना कुठल्याही शास्त्रीय माहितीचा आधार घेतला नाही. पारंपरिक पद्धतीनं किंवा फक्त एकमेकाच्या प्लॉटमध्ये बघून या सगळ्या गोष्टींचा वापर केल्यामुळं जमिनी खराब झाल्या. त्या द्राक्षाची टेस्ट पूर्णपणे निघून गेली. द्राक्षामध्ये मोठे प्रॉब्लेम सुरू झाले, जशी गळकूज आहे, क्रॅकिंग आहे, बर्निंग आहे. आणि हे सगळ्या गोष्टीचा जो परिपाक आहे, तो आपण म्हणतो की आज ही द्राक्ष इंडस्ट्री पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. या सगळ्या गोष्टीवर आम्ही मागच्या 24-25 वर्षामध्ये अतिशय डिटेल आणि शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास केला. याचे वेगवेगळे सर्वे आम्ही केले आणि त्या प्रत्येक वेळी जी माहिती आमच्या हातामध्ये येईल, त्या पद्धतीनं आम्ही या कन्सल्टन्सीमध्ये चेंज करत गेलो, त्याच्या माहितीमध्ये चेंज करत गेलो आणि यातून आम्ही जे काही आमचे सभासद आहेत, त्यांना बळ देत गेलो आम्ही. आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आमच्या लक्षात आला की द्राक्ष शेतीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ज्या फॅमिलीज आहेत, कुटुंब आहेत, ती गेली 20-20 वर्ष, 30-30 वर्ष द्राक्ष शेती करतायत. त्यांच्या 2-2 पिढ्या किंवा काही कुटुंबांच्या बाबतीत 3-3 पिढ्या द्राक्ष शेतीमध्ये काम करतायत. परंतु इतकी वर्ष त्या जमिनीवर द्राक्ष शेती किंवा एकच पद्धतीची पीक पद्धती अवलंबल्यामुळं, त्याचबरोबर त्या जमिनीमध्ये रासायनिक खतांचा, पाण्याचा असमतोल वापर केल्यामुळं त्या जमिनी खराब होत चालल्यात. आणि या जमिनी खराब होत चालल्यामुळे जसजसं पुढे जाईल तसतसं त्या फॅमिलीला किंवा त्या कुटुंबाला उत्पादनामध्ये घट होताना दिसते, प्रॉब्लेम वाढताना दिसत आहेत. आपण सुद्धा हे ऑब्झर्वेशन घेऊ शकता. आपल्या गावामध्ये 25-30 वर्ष काम करणारा एखादा शेतकरी आणि गावामध्ये नवीन द्राक्ष शेतीमध्ये पडलेला शेतकरी, यांच्या द्राक्षाच्या क्वालिटीमध्ये जर आपण बघितलं, तर जो नवीन शेतकरी आहे की ज्याच्या नवीन जमिनीमध्ये, जी हाताखाली आत्ता घेतलेली जमीन, अशा जमिनीमध्ये काढलेलं उत्पादन हे कितीतरी पटीनं या जुन्या शेतकऱ्यापेक्षा चांगलं असायचं. अर्थात ह्या जुन्या शेतकऱ्याकडे, बरीच वर्ष काम केलेल्या शेतकऱ्याकडे 2-2 पिढ्याचा अनुभव शेतीचा असून सुद्धा तो त्या क्वालिटीपर्यंत पोहोचला जात नव्हता. याच्या पाठीमागे मेन कारण हेच होतं की आपण जमिनीबरोबर जे काही केलं मागच्या 25-30-40 वर्षामध्ये, त्याच्यामुळे त्या जमिनी खराब झालेल्या आहेत ह्या एक पीक पद्धतीमुळं. तर ह्या कन्सल्टन्सी मधला जो मेन मुद्दा आहे, तो मेन मुद्दा हाच आहे की ह्या ज्या जमिनी खराब झालेल्या आहेत, यांना कसं सुधारवायचं, याला आपण सॉइल रिक्लेमेशन असं म्हणतो. तर हा सुद्धा एक कन्सल्टन्सीचा महत्वाचा भाग आहे.
ज्या खराब झालेल्या जमिनी आहेत त्या कशा पद्धतीनं आता हळूहळू आपल्याला सुधारवायच्या आहेत त्याचं सुद्धा नॉलेज, त्याची सुद्धा माहिती या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला दिली जाते. त्याचबरोबर जे नवीन शेतकरी आहेत की जे नवीन जमिनीवर काम करतायत, त्यांनी भविष्यामध्ये जसं मागच्या पिढीने करून ह्या जमिनी बर्बाद केल्या तसं त्यांनी काम करताना इतकं ॲक्युरेट करावं की पुढच्या पिढीच्या हातामध्ये त्या जमिनी जाताना स्वच्छ जमिनी जातील, बॅलन्स जमिनी जातील, समतोल जमिनी जातील. ही पण माहिती ह्या नवीन शेतकऱ्यांना दिली जाते. अशा पद्धतीनं ही कन्सल्टन्सी माहितीच्या आधारावर चालू आहे. तुम्हाला माहिती दिली जाते, एखादा कन्सेप्ट क्लिअर केला जातो, एखाद्या गोष्टीची इत्थंभूत माहिती, शास्त्रीय माहिती तुम्हाला दिली जाते आणि त्या माहितीच्या आधारावर तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये किंवा शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये निर्णय घ्यायचे आहेत. ते निर्णय घेण्यासाठी त्याला सक्षम केलं जातं या कन्सल्टन्सीमध्ये. आपण जर बघितलं की पीजीआरचा वापर द्राक्ष शेतीमध्ये आपण म्हणतो की मोठ्या स्वरूपात आता होत आहे आणि त्या पीजीआरच्या मोठ्या स्वरूपात वापरामुळं द्राक्षामध्ये तर प्रोडक्शन कॉस्ट वाढतच आहे, प्रॉब्लेम वाढत आहेत, परंतु मार्केटमध्ये द्राक्षाची चव राहिली नसल्यामुळं मार्केट सुद्धा हळूहळू कोलॅप्स होताना आपल्याला दिसते आणि त्याचे जे परिणाम आहेत ते सगळ्यांनाच भोगावे लागत आहेत. यामध्ये चांगलं काम करणारा शेतकरी सुद्धा अडकतोय, वाईट काम करणारा शेतकरी सुद्धा अडकतोय. ज्याची द्राक्ष चांगली आहेत चवीला तो सुद्धा यातच अडकलेला आहे, ज्याची द्राक्ष खराब आहेत तो सुद्धा यातच अडकलेला आहे. त्यामुळे आपल्याला शास्त्रीय माहिती घेऊन त्या माहितीच्या आधारावर जर आपण निर्णय घ्यायला जर सक्षम झालो तर त्याच्यातून मिळणारं जे उत्पादन आहे ते अतिशय चांगलं असू शकतं अशी आमची खात्री आहे आणि आतापर्यंत 24 वर्षाच्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी हे सिद्ध करून दिलेलं आहे. आमची जी मेन काम आहे त्याच्यामध्ये मी ह्या सॉइल रिक्लेमेशनला, जमीन सुधारण्यासाठी आम्ही आमच्या कन्सल्टन्सीमध्ये जास्त महत्व देतो. मॅक्सिमम जे काम आहे, जास्तीत जास्त जे काम आहे हे आमचं जमिनीवरचं पण आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पूर्णपणे माहिती दिली जाते. आपण बघितलं की सध्याची द्राक्ष परिस्थिती जर आपण बघितली तर अतिशय वाईट परिस्थितीतून ही द्राक्ष शेती आता चाललेली आहे किंवा द्राक्ष इंडस्ट्री चाललेली आहे. साधारणपणे 8 ते 10 वर्षापूर्वी आमचे जे जुने सभासद आहेत त्यांना आठवत असेल की मी एक वाक्य बोललेलो होतो की साधारणपणे 8 ते 10 वर्ष या द्राक्ष शेतीची राहिलेली आहेत. 8-10 वर्षानंतर ही द्राक्ष शेती पूर्णपणे कोलमडून जाणार. हे बाकीत आम्ही 8 ते 10 वर्षापूर्वी केलेलं होतं. ते करण्यापाठीमागची जी कारणं होती ती हीच होती की मार्केटमध्ये येणारे जे काही प्रोडक्ट आहेत त्यांचा अंधाधुंदी वापर होतोय. ते प्रोडक्ट कंपन्यांच्याकडून शेतकऱ्यांना समजावून सांगितले जात नाहीत. विक्रीच्या हव्यासापोटी किंवा पैशाच्या हव्यासापोटी हे प्रोडक्ट लोकांच्या माथी मारले जातात. लोक सुद्धा हव्यासापोटी त्या प्रोडक्टला बळी पडतात. त्याचबरोबर ह्या द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या म्युटेशनच्या व्हरायटी आल्या, शेतकरी संशोधित व्हरायटी आल्या. त्याच्यामुळे सुद्धा ह्या मार्केटमध्ये किंवा ह्या इंडस्ट्रीमध्ये मोठं आर्थिक गणित जे होतं ते सुधारलं असं वाटत होतं, परंतु ऍक्च्युअली तसं झालेलं नाही. आपण जर इतिहास बघितला तर जशा लांब महिन्याच्या व्हरायटी किंवा वेगवेगळ्या नवीन व्हरायटी म्युटेशनच्या ज्या विचार न करता काढलेल्या व्हरायटी होत्या, या सगळ्या व्हरायटी शेतकऱ्यांनी प्लांटेशन केल्या. त्या व्हरायटी आल्या मार्केटमध्ये त्यावेळेला प्रत्येक शेतकऱ्याला वाटत होते की आता द्राक्षामध्ये एक मोठी आर्थिक क्रांती होऊ शकते. परंतु आज जर आपण बघितलं तर 10-15 वर्षानंतर तर याच्यामध्ये मोठी आर्थिक क्रांती होण्यापेक्षा बरबादी झालेली आपल्याला दिसते. याच्या पाठीमागची कारणं काय आहेत हे सुद्धा तुम्हाला मीटिंगमधनं समजावून सांगितलं जातं. सध्याची परिस्थिती आहे द्राक्ष शेती यातून बाहेर पडण्यासाठी जो काही मार्ग आहे त्या मार्गाचा जो मूळ मुद्दा आहे तो हाच आहे की द्राक्षाला रेट मिळाले पाहिजेत. द्राक्षाला जर रेट पाहिजे असतील तर तुम्ही क्वालिटीची द्राक्ष मार्केटमध्ये पाठवली पाहिजेत. सध्या परिस्थिती मार्केटमध्ये काय आहे तुम्ही सर्वे करू शकता की समजा 10 शेतकरी द्राक्ष शेती करतायत तर त्यातला एका शेतकरी हा टेक्निकली काम करतोय, टेक्निकली सगळ्या गोष्टींचा वापर करतोय आणि अगदी चवदार द्राक्षे तयार करतोय. परंतु 9 शेतकरी जे आहेत ते चुकीच्या पद्धतीनं द्राक्ष शेती करतायत आणि त्यांची जी मालाची क्वालिटी आहे ही अतिशय खराब आहे. ते रासायनिक खतांचा चुकीचा वापर करून जमिनी खराब करतायत, पाणी खराब करतायत, वातावरण खराब करतायत. त्याचबरोबर ह्या द्राक्षाची गोडी त्यांनी पूर्णपणे संपवलेली आहे. पीजीआरचा चुकीचा वापर ही लोक करतायत, पाण्याचा चुकीचा वापर करतायत आणि याच्यामुळे ह्या 9 लोकांचा जो माल आहे तो मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याला ग्राहक हात लावायला तयार नाही. परंतु या 9 लोकांच्या त्या वाईट मालाबरोबर जो काही एक जण आहे चांगलं काम करणारा, चांगली टेस्ट देणारा, तो सुद्धा याच्यामध्ये भरडला जातोय.
इथून पुढच्या कालावधीमध्ये ओएसिस ॲग्रो कन्सल्टन्सीचा मेन जे काम आहे ते आमचं हेच काम आहे की आमचं मेन टार्गेट हेच आहे की मॅक्सिमम लोकांची द्राक्षाची चव परत आणायची आहे. म्हणजे हे जे काही मी म्हणलं की 9 लोक खराब पद्धतीनं द्राक्षे बनवतायत आणि एकच बागायतदार चांगल्या पद्धतीनं द्राक्षे बनवतोय 10 पैकी. आम्हाला हे गणित आता उलटं करायचं आहे, हा रेशो आम्हाला उलटं करायचा आहे. आम्हाला 9 लोकांची द्राक्ष अतिशय चवदार करायचे आहेत, क्वालिटी बाज करायचे आहेत आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या कन्सल्टन्सीला अटॅच व्हावं. परंतु कन्सल्टन्सीला अटॅच होताना कोणी आंधळेपणानं अटॅच होऊ नये. त्यांनी कशा पद्धतीनं कन्सल्टन्सी चालते हे समजून घ्यावं. त्याचबरोबर या कन्सल्टन्सीच्या अंडर किंवा या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांनी मागच्या 15-20 वर्षामध्ये काम केलेलं आहे त्यांची आर्थिक प्रगती झाली का, त्यांच्या द्राक्षाला चव आहे का, याचं सुद्धा साधारणपणे मोजमाप ज्या लोकांना कन्सल्टन्सीला जॉईन झाले त्यांनी सर्वांनी करावं. अशा उद्देशानंच हा व्हिडिओ आम्ही तयार करतोय. आता शेतकऱ्यांना जर का आपण सक्षम बनवायचं आहे, हा जर उद्देश आहे, या कन्सल्टन्सीचा मेन उद्देश आहे, तर याच्यामध्ये एक 2-3 गोष्टी आपल्याला प्रामुख्यानं बघाव्या लागतील. की सांगली, सोलापूर, सातारा ह्या ट्रॅकमध्ये बघितलं किंवा नाशिकचा पण काही ट्रॅकमध्ये जर बघितलं आपण, तर ह्या मागच्या 10-15 वर्षामध्ये शेतकरी संशोधित व्हरायटी मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटला आल्या. त्याला आपण म्युटेशनच्या व्हरायटी म्हणतो. एखाद्या प्लॉटमध्ये लांब मण्याच्या व्हरायटीच्या प्लॉटमध्ये एखादं झाड, एखादं घड, एखादी काळी वेगळ्या पद्धतीची दिसली, त्याच्यापासून येणारं घड जो होता त्याची मण्याची साईज होती ती वेगळी दिसली, म्हणून त्या शेतकऱ्याने त्या काळीपासून किंवा त्या झाडाच्या काड्यापासून एक नवीन व्हरायटी तयार केली. याला आपण म्युटेशनची व्हरायटी असं म्हणतो. परंतु या म्युटेशनच्या व्हरायटीमध्ये बरेचसे प्रॉब्लेम राहतात. एकतर ही व्हरायटीचा जन्मच म्युटेशन मधनं झालेला असतो, त्याच्यामुळे भविष्यामध्ये त्या व्हरायटीमध्ये परत म्युटेशन होऊ शकतात. अशा म्युटेशनच्या व्हरायटीचा हव्याचा पोटी प्लांटेशन महाराष्ट्रामध्ये मोठ्या स्वरूपात झालं. आणि मगाशी जसं मी म्हणलं की हे प्लांटेशन होताना शेतकऱ्यांना असं वाटत होतं की आता ह्या व्हरायटीच्या माध्यमातून द्राक्ष बागायतदारांची आर्थिक परिस्थिती मोठ्या स्वरूपात सुधारू शकते, असा एक अंदाज 15-20 वर्षापूर्वी का 10-15 वर्षापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याचा होता. त्यामुळे पूर्वापार चालत आलेल्या ज्या चांगल्या व्हरायटी होत्या त्या सगळ्या तोडून टाकल्या लोकांनी आणि या लांब मण्यांच्या व्हरायटीमध्ये, म्युटेशनच्या व्हरायटीमध्ये मोठ्या स्वरूपामध्ये प्लांटेशन झालं. परंतु या व्हरायटी काढल्यानंतर, ह्या व्हरायटी संशोधित झाल्यानंतर याच्यामध्ये जे ड्रॉबॅक्स आहेत ते शेतकऱ्यांना माहीत नव्हते. याच्या कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेस शेतकऱ्यांना माहीत नव्हत्या. त्यामुळं ह्या सगळ्या ट्रायल करेपर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान याच्यामध्ये मोठ्या स्वरूपात झालं. मी म्हणलं असं की ह्या म्युटेशनच्या व्हरायटी असल्यामुळे याच्यामध्ये अतिशय जबाबदारीनं काम करावं लागतं. जगभरामध्ये सुद्धा म्युटेशनच्या व्हरायटी असतात, परंतु त्या व्हरायटी ज्यावेळेला बाहेर दिल्या जातात तर त्या व्हरायटीवर 10-10 वर्ष काम केलं जातं. त्या व्हरायटीचे ड्रॉबॅक सांगितले जातात, फायदे सांगितले जातात आणि ते सगळं सांगूनच शेतकऱ्याकडे ती व्हरायटी दिली जाते की जेणेकरून त्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये. आपल्याकडे ह्या नवीन व्हरायटींच्या बाबतीत असं झालं की फक्त घडाचे फोटो आपण सोशल मीडियावर बघितले आणि ती व्हरायटी आपण प्लांटेशन खाली आणली. ना त्याच्यावर बराचसा कालावधीसाठी संशोधन झालेलं होतं, ना त्याचे ड्रॉबॅक बघितलेले होते, ना त्याचं फर्टिगेशन शेड्यूल बघितलेलं होतं, ना त्याची पाण्याची रिक्वायरमेंट बघितलेली होती, ना त्या व्हरायटीचं पीजीआरचं शेड्यूल सेट केलेलं होतं. आणि अशा फक्त त्या व्हरायटीची लांबी बघून किंवा त्याचं रूप बघून लोकांनी मोठ्या स्वरूपामध्ये ह्या व्हरायटी प्लांटेशन खाली आणल्या. त्या प्लांटेशन खाली आणण्या पाठीमागे एक कारण होतं, ते म्हणजे व्यापारी प्रत्येक वेळेला नवीन व्हरायटीला जास्त रेट देत होते आणि शेतकऱ्यांना नवीन व्हरायटी लावा म्हणून सांगत होते, प्लांटेशन करा म्हणून सांगत होते. त्याच्यामध्ये एक आर्थिक त्यांचा गणित होतं, एक छुपा अजेंडा बिझनेसचा त्याच्यामध्ये होता. कारण आपल्याला माहिती आहे की जी व्हरायटी कमी क्षेत्रामध्ये लागवड केलेली असते त्या व्हरायटीला रेट कायमच जास्त दिले जातात. परंतु जसं जसं ती व्हरायटी परत जुनी होत जाते आणि परत एखादी नवीन मार्केटमध्ये येते तसे त्या जुन्या व्हरायटीचे रेट परत कोलॅप्स होऊन जातात. आणि हेच मागच्या 15-20 वर्षामध्ये घडलं. म्हणून लांब मण्याच्या व्हरायटी, शेतकरी संशोधित व्हरायटी मार्केटमध्ये आल्यानंतर जे वाटत होतं ऍक्च्युअली की आर्थिक परिस्थिती शेतकऱ्यांची सुधारल, तर तसं बिलकुल झालेलं नाही. खरं तर आम्ही ह्या म्युटेशनच्या व्हरायटी प्लांटेशन खाली आणू नका असं पूर्वापार पद्धतीनं किंवा पूर्वीपासून आम्ही सांगत आलेलं आहे. परंतु व्यापारी जर का त्या व्हरायटीची मागणी करतोय तर शेतकऱ्यांना त्या व्हरायटी प्लांटेशन खाली आणणं गरजेचं होतं. परंतु आम्ही या व्हरायटीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये संशोधनं केली.
या व्हरायटीचं फर्टिगेशन शेड्यूल काय असावं, या व्हरायटीचं पीजीआरचं शेड्यूल काय असावं, या व्हरायटीमध्ये जे ड्रॉबॅक्स आहेत, गळकूज असेल, क्रॅकिंग असेल, बर्निंग असेल, यासारखे जे ड्रॉबॅक्स आहेत, ह्या ड्रॉबॅक्सवर आम्ही अभ्यास केला. आणि आज आम्ही मागच्या वर्षापासून 2022-23 पासून आम्ही छातीठोकपणे या व्हरायटींना व्यवस्थितपणे डिस्टर्ब न होता ट्रीटमेंट देऊ शकतो, याची आता खात्री आम्हाला आलेली आहे. आणि आपल्याकडे बरेचसे सभासद असे आहेत की या व्हरायटीचं प्लांटेशन त्यांच्याकडे आहे आणि आपल्या कन्सल्टन्सीच्या अंडरखाली, ओएसएस ॲग्रो कन्सल्टन्सीच्या अंडरखाली काम करून त्यांनी या व्हरायटीतले जे ड्रॉबॅक्स आहेत, जे तोटे आहेत, ते सगळे व्यवस्थितपणे पार केलेले आहेत आणि चांगल्या उत्पन्नाला ते पोहोचलेले आहेत. दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे युरोपचं काम आपलं मोठ्या स्वरूपात आहे. महाराष्ट्रामध्ये काही ट्रॅकमध्ये युरोपचे प्लॉट जे केले जातात रेसिड्यू फ्री, त्याच्यामध्ये आपला हातखंडा मोठ्या स्वरूपात आहे. 2004 पासून याच्यामध्ये आपण मोठ्या स्वरूपात काम करतोय रेसिड्यू फ्री प्लॉटमध्ये, गोलमान्यांच्या व्हरायटीमध्ये. आणि तिसरा एक महत्वाचा मुद्दा या कन्सल्टन्सीच्या अंडर आम्ही घेतो तो म्हणजे नवीन व्हरायटीच्या मार्केटमध्ये येतात त्या व्हरायटीच्या बाबतीत जागरूकता आम्ही शेतकऱ्यांच्या मनामध्ये करून देतो. तसं 3 टप्प्यामध्ये हे काम आमचं चालू आहे. ऍक्च्युअली कन्सल्टन्सी कशी चालते याच्याविषयी थोडंसं मी सांगून देतो. याचे 3 टप्पे आहेत या कन्सल्टन्सीचे. त्यातला पहिला टप्पा आहे तो म्हणजे एक जनरल शेड्यूल शेतकऱ्यांना दिलं जातं. मग ते एप्रिल कटिंगचं असू दे, ऑक्टोबर कटिंगचं असू दे, नवीन प्लांटेशनचं असू दे, ग्राफ्टिंगचं असू दे किंवा रिकटचं असू दे. त्या टप्प्यामध्ये ही शेड्यूल शेतकऱ्यांना एक जनरल शेड्यूल दिले जातात. आणि या जनरल शेड्यूलच्या मध्ये तुम्हाला त्या वेळेनुसार, त्या व्हरायटीनुसार, त्या क्लायमेटनुसार काय चेंज करायचे आहे याची माहिती मीटिंग मधून दिली जाते. म्हणजे पहिला टप्पा या कन्सल्टन्सीचा आहे तो म्हणजे एक शेड्यूल, जनरल शेड्यूल शेतकऱ्यांना देणं. हे शेड्यूल करताना प्रत्येक वर्षी साधारणपणे फेब्रुवारी-मार्च मध्ये पुढील वर्षाचा पाऊस पाण्याचा अंदाज घेतला जातो. या पाऊस पाण्याच्या अंदाजावर हे शेड्यूल तयार केले जातात. आणि मग या शेड्यूलमध्ये जे चेंजेस करायचे आहेत त्या वेळेनुसार, त्या व्हरायटीनुसार, त्या जमिनीनुसार, त्या क्लायमेटनुसार, त्या कटिंग डेटनुसार त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला मीटिंगच्या माध्यमातून दिली जाते. आणि मग हा जो मीटिंगचा भाग आहे तो ह्या कन्सल्टन्सीचा दुसरा टप्पा आहे की तुम्हाला प्रत्येक आठवड्याला 2 मीटिंग दिल्या जातात. ऑनलाईन मीटिंग असतात. सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी ह्या मीटिंग असतात. ह्या युट्यूबवर असतात. परंतु ह्या युट्यूबवरच्या मीटिंग फक्त ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्या मोबाईलचं, त्या मोबाईलवरच फक्त त्या ओपन होऊ शकतात. इतर मोबाईलवर त्या ओपन होत नाहीत. याच्यामध्ये जी मीटिंग असते ती साधारणपणे 12 तासासाठी चालू ठेवली जाते. सायंकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत ही मीटिंग तुम्हाला ओपन ठेवली जाते. तुम्ही ती या 12 तासामध्ये कधीही बघू शकता. 2-2 वेळा रिवाइंड करून तुम्ही बघू शकता. तुम्ही तुमच्या नोट्स काढू शकता. आणि साधारणपणे मग सकाळी 6 नंतर परत ही मीटिंग दिसायची बंद होऊन जाते. अशी प्रत्येक सोमवारी आणि मंगळवारी मीटिंग असते. पण या आठवड्यामध्ये जर मीटिंग झाली समजा कन्सेप्टवर, या आठवड्यामध्ये माहितीच्या काही गोष्टी तुम्हाला दिल्या, शिकवल्या, तर पुढच्या सोमवारची आणि मंगळवारची मीटिंग असते ती प्रश्नोत्तराची असते. ती जी माहिती ह्या मीटिंगला तुम्हाला मिळालेली आहे त्या माहितीमध्ये जर तुमच्या काही शंका असतील किंवा त्या पिरियडमध्ये, त्या कालावधीमध्ये तुमच्या द्राक्षबागेच्या काही शंका असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवर ते प्रश्न टाकायचे आहेत. त्याची उत्तरं पुढच्या सोमवारच्या आणि मंगळवारच्या मीटिंगमध्ये अगदी शास्त्रीय पद्धतीने दिली जातात. त्याचबरोबर जून, जुलै, ऑगस्ट हे जे 3 महिन्यात आपल्याकडे किंवा अगदी सप्टेंबरचे पण 15 दिवस असा हा 3.5 महिन्याचा जो कालावधी आहे हा आपला विश्रांती कालावधी असतो, रेस्ट पिरियड असतो. तर ह्या 3-3.5 महिन्याच्या कालावधीमध्ये शास्त्रीय माहिती द्राक्ष शेतीच्या बाबतीतली, काही कन्सेप्टच्या बाबतीतली तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने ती लेक्चरच्या माध्यमातून दिली जाते. याच्यामध्ये मोठा भाग असतो तो जमिनीशी संबंधित असतो. जमिनीचा समतोल कसा आहे, जमिनीचा असमतोल कसा होत चाललेला आहे, कुठल्या गोष्टीच्या वापरामुळे हा असमतोल होतोय, आपण पाणी वापरताना कसं वापरलं पाहिजे, पाण्याचे काय दुष्परिणाम होतात जास्त पाणी झाल्यानंतर, त्याचबरोबर रासायनिक खतांचा वापर आपण कसा करतो, कुठली रासायनिक खतं आपण वापरली पाहिजेत, कुठली टाळली पाहिजेत, असे जे बेसिक कन्सेप्ट आहेत जे संशोधनातून पुढे आलेले आहेत त्यांचा तुमच्या भाषेमध्ये व्यवस्थितपणे तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये व्यवस्थितपणे ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. आणि या मीटिंग अतिशय महत्वाच्या मीटिंग असतात शेतीच्या दृष्टीनं. तर हा दुसरा टप्पा आहे या कन्सल्टन्सीचा. आणि तिसरा अतिशय महत्वाचा जो टप्पा आहे या कन्सल्टन्सीचा
तो म्हणजे पानदेट पृथक्करण आणि मातीचं पृथक्करण करून तुमच्या पर्टिक्युलर त्या प्लॉटचे प्रत्येक दीड महिन्याचे रासायनिक खतांचे डोसेस सेट करत जाणं, हा एक महत्वाचा मुद्दा ह्या ओएसएस ऍग्रो कन्सल्टन्सीचा तिसरा पार्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मातीचं सॅम्पल काढायला सांगितलं जातं आणि वर्षामधून साधारणपणे एका वर्षामध्ये एप्रिल कटिंगला 2 आणि ऑक्टोबर कटिंगला 4 अशी कमीत कमी 6 पिचवेल तुम्हाला काढायला सांगितले जातात, पानदेट काढायला सांगितलं जातं आणि तुमच्या त्या पर्टिक्युलर प्लॉटचं पूर्ण दीड महिन्याचं त्या रिपोर्टच्या आधारे शेड्यूल तयार केलं जातं रासायनिक खतांचं. जमिनीतून द्यायचे रासायनिक खतं आणि पानावाटी द्यायचे रासायनिक खतं, याचं एक शेड्यूल तयार केलं जातं. आणि हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे. माझ्या कन्सल्टन्सीमध्ये किंवा ह्या ओएसएस ऍग्रोच्या कन्सल्टन्सीमध्ये जे बागायतदार आता सक्सेस दिसत आहेत, इतक्या द्राक्ष इंडस्ट्रीच्या वाईट परिस्थितीमध्ये पण जे व्यवस्थितपणे टिकून आहेत, प्रॉफिट चांगलं मिळवत आहेत, हे सगळे सभासद आमचे जास्तीत जास्त उपयोग करतात तो पानदेट परीक्षणाचा उपयोग करतात आणि त्यांच्या त्या गोलपर्यंत, त्यांच्या त्या टार्गेटपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचतात. शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या प्लॉटमध्ये अन्नद्रव्याच्या बाबतीत येणारे ज्या काही डिसऑर्डर्स आहेत किंवा जे काही गडबडी आहेत त्या त्यांच्या प्लॉटमध्ये बिलकुल दिसत नाहीत. तर अशा 3 टप्प्यामध्ये हे कन्सल्टन्सीचं काम चालतं. ही कन्सल्टन्सी करताना काही अटी घातलेल्या आहेत तुमच्यासाठी, सभासदांच्यासाठी. त्या अटीचं थोडंफार तुम्ही विचार केला पाहिजे. त्या अटी जर तुम्हाला मान्य असतील तरच खरं तर तुम्ही त्या कन्सल्टन्सीमध्ये रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. याच्यामध्ये जी पहिली अट आहे ती अशी आहे की प्लॉट व्हिजिट केले जात नाहीत. तुमच्या प्लॉटवर आम्ही बिलकुल येत नाही. ही ऑनलाईन कन्सल्टन्सी आहे. याच्यामध्ये माहितीच्या आधारावर तुम्ही तुमचे निर्णय घ्यायचे आहेत. तुमच्या प्लॉटमध्ये जर वेगळं काही दिसत असतील, काही प्रॉब्लेम असतील तर त्याची व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो तुम्ही व्हॉट्सअपवर जर टाकले तर त्याच्या आधारावर तुम्हाला काही ट्रीटमेंट दिल्या जातात, काही बदल सुचवले जातात. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये प्लॉट व्हिजिट केली जात नाही. दुसरं आहे की तुमच्या कुठल्याही प्लॉटची जबाबदारी ही ओएसएस ऍग्रो कन्सल्टन्सी बिलकुल घेत नाही. तुमच्या प्लॉटमध्ये माल किती आला, माल आला की नाही आला, तुमचे पैसे किती झाले, तुम्ही कुठल्या रोगामध्ये अडकला का, याची कुठल्याही प्रकारची जबाबदारी ही कन्सल्टन्सी घेत नाही. कारण ह्या कन्सल्टन्सीचा मूळ उद्देशच असा आहे की तुम्हाला माहिती दिली जाते, ती तुम्ही व्यवस्थितपणे आकलन करायचे आणि त्या माहितीच्या आधारावर तुम्ही तुमची शेती करायची. जसं आपण म्हणतो की शाळेमध्ये एखादा शिक्षक शिकवतो, तो शिकवतो तर सगळ्या मुलांना 100 मुलांना शिकवतो, परंतु त्याच्यामधली व्यवस्थितपणे अभ्यास करणारी जी मुलं असतात तीच पास होतात. तोच कन्सेप्ट इथं वापरलेला आहे. तुम्हाला इत्यंभूत माहिती, शास्त्रीय माहिती व्यवस्थितपणे तुमच्या भाषेमध्ये दिली जाते. तुम्ही किती मन लावून ऐकताय, त्याच्या नोट्स काढताय आणि या सगळ्यांच्या आधारे तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन बागेमध्ये कसं करताय, त्या माहितीचं इम्प्लिमेंटेशन कसं करताय, याच्यावर तुमचं सक्सेस डिपेंड आहे. त्यामुळे तुमच्या कुठल्याही प्लॉटची 1% सुद्धा जबाबदारी ओएसएस ऍग्रो कन्सल्टन्सी बिलकुल घेत नाही. त्याचबरोबर जे काही सभासद आहेत त्यांचे सातत्यानं फोन घेतले जात नाहीत. जर का एखादा सभासद दररोज सकाळी उठल्यानंतर त्याच्याकडे 5 प्लॉट आहेत समजा, तर तो प्रत्येक प्लॉटचं मॅनेजमेंट जर का कन्सल्टंटला विचारत असेल किंवा आम्हाला विचारत असेल तर असे फोन अलाउड केले जात नाहीत. तुम्हाला माहिती दिलेली आहे, त्या माहितीच्या आधारावर तुम्ही निर्णय घ्यायचे आहेत. त्यामुळे सातत्यानं तुमच्याकडनं जर फोन येत असतील किंवा सभासदांच्याकडनं फोन येत असतील तर तसं अलाउड केलं जात नाही. त्याचबरोबर या कन्सल्टन्सीचा जो एक मेन मुद्दा मी तुम्हाला सांगितला, मेन भाग सांगितला की पानदेट पृथक्करण आणि माती पृथक्करण याच्या आधारावर जमीन खराब होऊ नये अशा पद्धतीनं त्या झाडाला कुठल्याही प्रकारच्या डिफिशियन्सीज होऊ नयेत, त्याचबरोबर टॉक्सिसिटी होऊ नये असं व्यवस्थितपणे रासायनिक खतांचं एक शेड्यूल तयार केलं जातं. हा एक महत्वाचा टप्पा आहे. तर याच्यासाठी हे जे काही मातीचं परीक्षण आहे आणि पानदेटाचं परीक्षण आहे त्याच्यासाठी आम्ही सांगली जिल्ह्यातील तासगावमधील वर्षा ऍग्रोची जी लॅब आहे त्याचं रिकमेंडेशन आम्ही देतो. आम्ही त्या लॅबच्या व्यतिरिक्त कुठल्याही लॅबचा रिपोर्ट आम्ही ग्राह्य धरत नाही. त्यामुळे जे सभासद ह्या ओएसएस ऍग्रो कन्सल्टन्सीला जॉईन होत आहेत त्यांनी वर्षा ऍग्रोच्या लॅबमध्येच अनालिसिस करावं लागेल असे एक साधारणपणे बंधन किंवा अट या कन्सल्टन्सीमध्ये आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की ओएसएस ऍग्रो कन्सल्टन्सी आणि वर्षा ऍग्रो ही जी काही वर्षा ऍग्रो इंडस्ट्रीज ही काही फर्म आहे, ह्या ऍक्च्युअली जरी वेगवेगळ्या असल्या, याची मालकीयत वेगवेगळ्या लोकांच्याकडे असली तरी ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत.
2001ला कन्सल्टन्सी सुरू झाली. तिथून पुढे द्राक्ष शेतीमध्ये काम करताना आम्हाला जे जे काही प्रॉब्लेम आले त्या प्रॉब्लेमच्या अनुषंगानं ह्या वर्षा ॲग्रोमधून काही प्रोडक्ट डेव्हलप झालेले आहेत. वर्षा ॲग्रोनं प्रोडक्ट तयार केले म्हणून आम्ही आमच्या शेड्यूलमध्ये घेतले असं बिलकुल नाही. या 24 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही प्लॉटवर काम करताना आम्हाला जे अनुभव आले, आम्हाला जे प्रॉब्लेम वाटले, त्या प्रॉब्लेमची चर्चा ह्या वर्षा ॲग्रोबरोबर केली गेली आणि एक एक प्रोडक्ट असे डिझाईन केले गेले की ते प्रॉब्लेम सुटावा. याच्यात एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. बघा की आपल्याकडे लांबीसाठी, मण्याच्या लांबीसाठी किंवा मण्याच्या फुगवणीसाठी आपण जीएचा वापर करतो, सीपीपीओचा वापर करतो, स्टिरॉइडचा वापर करतो आणि सिंथेटिक अॅमिनो ॲसिडचा वापर करतो. याच्यामध्ये सिंथेटिक अॅमिनो ॲसिड्स आणि स्टिरॉइड हे अतिशय घातक आहेत. ते पण तुम्हाला मीटिंगमधून समजावून सांगितलं जाईल की कशा पद्धतीने ते काम करतात आणि त्याचे वाईट परिणाम किती आहेत. परंतु मार्केटला व्यापाऱ्यांचा जो हव्यास आहे तो लांबीच्या बाबतीत आहे, फुगवणीच्या बाबतीत आहे. पण हे जर का प्रोडक्ट बंद केले, समजा की सिंथेटिक अॅमिनो ॲसिड्स लांबीसाठी वापरले जाणारे बंद केले, स्टिरॉइड जर का बंद केले, तर मग त्या शेतकऱ्याला लांबी कुठल्या पद्धतीने द्यायची, कुठल्या प्रोडक्टच्या आधारावर द्यायची, हा ज्याला विचार झाला. कारण हे प्रोडक्ट बंद करणं गरजेचं होतं. स्टिरॉइड आणि मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा सीपीपीयू तो कमी करणं गरजेचं आहे, स्टिरॉइड पूर्णपणे बंद करणं गरजेचं आहे आणि सिंथेटिक अॅमिनो ॲसिड्स बंद करणं गरजेचं आहे. हे आम्हाला जाणवत होतं, कारण याच्यामुळे द्राक्षाची टेस्ट आणि किपिंग क्वालिटी पूर्णपणे बर्बाद झालेली आहे. परंतु मग व्यापाऱ्यांना जर लांबी पाहिजे तर मग ती लांबी हे प्रोडक्ट बंद केल्यानंतर कुठल्या प्रोडक्टच्या आधारावर घ्यायची याची संशोधनं झाली आणि मग वर्षा ॲग्रो करून काही प्रोडक्ट डिझाईन केले गेले. त्याच्यामध्ये एक 8-9 प्रोडक्ट असे आहेत की त्या प्रोडक्टचा वापर करून तुम्ही स्टिरॉइड 100% बंद करू शकता, सिंथेटिक अॅमिनो ॲसिड्स 100% बंद करू शकता आणि अगदी चवदार द्राक्षे तुम्ही तयार करू शकता. तर ह्या कन्सल्टन्सीमध्ये मी सांगितलं असं की ओएसएस ॲग्रो कन्सल्टन्सी आणि वर्षा ॲग्रो ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. ओएसएस ॲग्रो कन्सल्टन्सी जर चालू ठेवायची असेल तर वर्षा ॲग्रोचे काही प्रोडक्ट त्या शेड्यूलमध्ये घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेला कन्सल्टन्सी दिली जाते, शेड्यूल दिले जातात, त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रिएंटचे असतील किंवा सप्लिमेंटचे काही प्रोडक्ट हे वर्षा ॲग्रोचे लिहिले जातात. याच्यामध्ये तुमचे गैरसमज होऊ शकतात. जसं मी सांगितले की आपण नायट्रोजनचा वापर जमिनीमध्ये करतो, परंतु तो नायट्रोजनचा वापर आपण वाढीसाठी करतो. पण नायट्रोजन पचनामध्ये जर काही अडथळे आले तर तोच नायट्रोजन आपल्यासाठी धोकादायक राहतो, ज्याच्यामुळे रोग वाढतो, किडी वाढतात, प्रॉब्लेम वाढतात. तर नायट्रोजनचा वापर जर मी कमी केला तर मी कुठल्या प्रोडक्टवर वाढ घेऊ शकतो याची संशोधनं झाली आणि असे काही प्रोडक्ट डिझाईन केले गेले की अगदी कमीत कमी नायट्रोजन, म्हणजे कुठल्याही प्रकारचा ना डीएपी, ना 1261, ना पोटॅशियम नायट्रेट, ना कॅल्शियम नायट्रेट, ना युरिया, कुठल्याही प्रकारचा नायट्रोजनचा अतिरेक जमिनीत न करता फक्त अमोनियम सल्फेट सारखा एक प्रोडक्ट नायट्रोजनचा सोर्स असणारं, याचा वापर करून सुद्धा आपण व्यवस्थितपणे कॅनोपी तयार करू शकतो, व्यवस्थितपणे माल तयार करू शकतो. हे मागच्या 20 वर्षामध्ये आम्ही सिद्ध केलेलं आहे. आणि तुम्हाला माहित पाहिजे की अमोनियम सल्फेट सारखा टॉपचा नायट्रोजनची ग्रेड आपल्या जमिनीसाठी बाकी कुठलीच नाही. पण एकरी किती वापरतो आम्ही अमोनियम सल्फेटचा वापर, तर मॅक्सिमम पूर्ण वर्षामध्ये आमचा तो 20 ते 25 किलो, अगदी 30 किलोपर्यंत जास्तीत जास्त जातो. त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही नायट्रोजनची ग्रेड आपण आपल्या शेड्यूलमध्ये लिहित नाही. मग एवढा कमी वापर करून सुद्धा आपण ग्रोथ कशावर घेतो, तर ते वर्षा ॲग्रोच्या प्रोडक्टच्या जीवावर घेतो. ते प्रोडक्टच तसे डिझाईन केलेले आहेत. त्यामुळे या कन्सल्टन्सी मधला हा एक महत्वाचा भाग आहे की तुम्ही लॅबचं अनालिसिस, तुम्ही पिट्युल अनालिसिस, सॉइल अनालिसिस करताना लॅबचा प्रिफरन्स तुम्हाला वर्षा ॲग्रोचाच दिला जातो आणि प्रोडक्टच काही असतात ते वर्षा ॲग्रोचेच रिकमेंडेशन दिले जातात. त्याचबरोबर याच्यामध्ये एक अट अशी आहे की तुम्ही या कन्सल्टन्सीला जर अटॅच होणार असाल तर वर्षाची पूर्ण फी तुम्हाला अगोदर भरावी लागते, पूर्ण फी. तर अशा काही अटी आहेत, ज्या अटी जर तुम्हाला मान्य असतील तरच तुम्ही या कन्सल्टन्सीला अटॅच होऊ शकता. आता याच्यामध्ये कन्सल्टन्सी कशा पद्धतीने चालते, त्याच्या अटी काय आहेत, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. ह्या कन्सल्टन्सीचा 24 वर्षाचा इतिहास पण तुमच्या पुढे ठेवला. या इंडस्ट्रीमध्ये असणारे धोके पण तुम्हाला मी सांगितले. आता हे सगळं ऐकल्यानंतर जर तुमच्यापैकी काही लोकांना वाटत असेल, काही बागायतदारांना वाटत असेल की आपल्याला या कन्सल्टन्सीला
अटॅच व्हायचं आहे, तर मग रजिस्ट्रेशनचा मुद्दा येतो की रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचंय. तर रजिस्ट्रेशन हे ऑनलाईन असतं, याचे पेमेंट हे ऑनलाईन भरले जातात. तर पहिल्यांदा तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला जातो. हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुमचं जर एकमत झालं घरातल्यांचं किंवा तुमचं की आपल्याला या ओएसिस ॲग्रो कन्सल्टन्सीला जॉईन व्हायचं आहे, तर तुम्ही जी काही फी आहे ती फी ऑनलाईन भरायची आहे. ती ऑनलाईन भरल्यानंतर जर तुम्ही ते गुगल पे किंवा फोन पे वरनं पाठवले असेल तर त्याचा स्क्रीनशॉट किंवा बँकेतून ट्रान्सफर केले असेल तर त्याचे स्लिप याचा फोटो किंवा ह्याचा स्क्रीनशॉट सक्सेसफुल झालेल्याचा तुम्ही एका नंबरवर पाठवायचा आहे. तो नंबर पण तुम्हाला दिलेला आहे. हे झाल्यानंतर तुम्ही तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा तालुका आणि तुमचा जिल्हा, त्याचबरोबर ज्या मोबाईलवर तुम्ही मीटिंग बघणार आहात अँड्रॉइड मोबाईलवर, त्या मोबाईलचा युट्यूबचा ईमेल आयडी आणि त्या मोबाईलचा नंबर, ह्या दोन गोष्टी तुम्हाला पाठवाव्या लागतात. बघा मी काय सांगितलं की तुम्ही ऑनलाईन पेमेंट पाठवल्यानंतर जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट पाठवताय तर गुगल पे असेल, फोन पे असेल किंवा अजून काय असेल त्याच्यावरून पाठवले की त्याचा सक्सेसचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. किंवा तुम्ही बँकेतनं जर पेमेंट पाठवलेलं असेल तर बँकेच्या स्लिपचा फोटो तुम्ही एका नंबरवर पाठवायचा आहे. तो पाठवल्यानंतर तुम्ही त्या नंबरवर, त्या व्हॉट्सअपवर तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा, त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर, तो मोबाईल नंबर कुठला, तर ज्या मोबाईलवर तुम्ही मीटिंग बघणार आहात, ज्या अँड्रॉइड मोबाईलवर तुम्ही मीटिंग बघणार आहात, तो मोबाईल नंबर आणि त्या मोबाईलचा एक ईमेल आयडी असतो युट्यूबचा, तो ईमेल आयडीचा स्क्रीनशॉट, ह्या सगळ्या गोष्टी परत त्या नंबरवर तुम्हाला पाठवून द्यायच्या आहेत. त्यावेळेला तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जातं. आता याच्यामध्ये बँक डिटेल्स जे आहेत किंवा कुठल्या मोबाईल फोन नंबरवर तुम्हाला गुगल पे करायचं आहे, त्याचबरोबर कुठल्या गोष्टी तुम्हाला पाठवून द्यायच्या आहेत, तुमच्या मोबाईलचा युट्यूबचा ईमेल आयडी कसा काढायचा आणि त्याचा स्क्रीनशॉट कसा काढायचा, याचा एक व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आम्ही देतोय. तो तुम्ही व्यवस्थितपणे बघायचा आहे. आणि याच्या बाबतीत जर काही शंका असेल समजा, तर 9767812952 ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. रजिस्ट्रेशनच्या बाबतीत तुम्हाला काही शंका असेल किंवा ह्या कन्सल्टन्सीच्या बाबतीत काही मुद्द्यांच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये साशंकता असेल, ती जर तुम्हाला काढायची असेल तर हा जो नंबर मी दिलेला आहे 9767812952 ह्या नंबरवर तुम्ही कधीही फोन करू शकता. तुम्हाला त्याचे डिटेल्स सांगितले जातील. तर अशा पद्धतीनं ही 2024-25 ची कन्सल्टन्सी होणार आहे. या कन्सल्टन्सीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही पर एकरवर फी किंवा पर प्लॉटवर फी आम्ही बिलकुल आकारत नाही. आम्ही पर हेड फी आकारतो, एका माणसाची फी आकारतो. तो माणूस वर्षभर मिळालेलं जे काही नॉलेज आहे त्या नॉलेजचा वापर तो 1 एकरवर करतोय, 10 एकरवर करतोय का 100 एकरवर करतोय, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नसतं. आम्ही जे नॉलेज दिलेलं आहे तो 1 एकरवर पण वापरू शकतो आणि 10 एकरवर पण वापरू शकतो. परंतु फी स्ट्रक्चर एकच राहतं, एका माणसासाठी 10,000 रुपये. तर येणारं जे काही वर्ष आहे 2024-25 चा जो काही आपला सीझन आहे, याच्यासाठी ह्या ओएसिस ॲग्रो कन्सल्टन्सीची फी जी आहे ते 10,000 रुपये पर हेड, एका माणसासाठी 10,000 रुपये अशा पद्धतीनं डिझाईन केलेली आहे. तुम्ही ती फी भरल्यानंतर तुम्हाला एक रिसिटचा फोटो पाठवला जाईल. ब्लँक असणार आहे ती रिसिट. तो फोटो पाठवल्यानंतर तुम्ही तुमच्या गावामधून त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. आणि ती प्रिंट काढल्यानंतर त्याच्यावरची ती माहिती विचारलेली आहे, ती माहिती सगळी तुम्ही लिहायची. त्याच्या खाली एक तिकीट लावायचं, 1 रुपयाचे तिकीट लावायचं आणि तुम्ही सही करायची आहे. आणि तो जो कागद आहे, ती जी रिसिट आहे, ती तुम्ही काय करायची आहे, ओएसिस ॲग्रो कन्सल्टन्सीला बाय पोस्ट पाठवून द्यायची आहे. ती तुम्ही अगदी 2 महिन्यात 3 महिन्यात कधीही पाठवून दिली तरी चालते, पण ती बाय पोस्ट पाठवायची आहे. आता काही ठिकाणी आम्ही मीटिंगसाठी जातो, काही मीटिंग वर्षातून एका दुसरी मीटिंग घेतो किंवा आम्ही काही लोकांना भेटतो, तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं हातात आणून देऊ शकता ती रिसिट. पण शक्यतो जे लोक आहेत की ज्यांच्याकडे आम्ही कदाचित जाणं होणार नाही, अशा लोकांनी काय करायचंय, त्या रिसिटचं बाय पोस्टनं ते ओएसिस ॲग्रोला पाठवायचे. तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी ह्या सगळ्या डिटेल्स दिल्या जातील. तुम्हाला मोबाईल नंबर दिला जाईल की ज्या मोबाईलवर तुम्हाला फोन पे करायचंय किंवा गुगल पे करायचंय. ज्यांना बँक थ्रू ट्रान्सफर करायचंय त्यांना बँक डिटेल्स दिले जातील. त्याचा फोटो तुम्हाला पाठवला जाईल या मीटिंगच्या शेवटी किंवा ह्या व्हिडिओच्या शेवटी आहे तो. त्याचबरोबर युट्यूबचा मेल आयडी कसा काढायचा त्याचा पण तुम्हाला एक व्हिडिओ
या मीटिंगच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर एक लास्टला एक पावती दिली जाईल की ज्या पावतीचा तुम्ही प्रिंट काढून घ्यायची आहे आणि त्या पावतीमध्ये माहिती भरून त्याला ₹1 तिकीट लावून त्याच्यावर सही करून तुम्ही दिलेल्या ऍड्रेसवर तो पाठवून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं ही कन्सल्टन्सी चालते. 2024-25 साठी ह्या सीझनसाठी ह्या ओएसिस ॲग्रो कन्सल्टन्सीचं डिझाईन अशा पद्धतीनं केलेलं आहे. याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मी सांगितले त्या नंबरवर फोन करू शकता, त्याची माहिती विचारू शकता. त्याचबरोबर ओएसिस ॲग्रो हे जे काही वेबसाईट आहे, युट्यूबचं चॅनल आहे, त्या युट्यूबच्या चॅनलवर जाऊन बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या यशोगाथा आम्ही त्या युट्यूब चॅनलवर टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही ऐकू शकता. त्या शेतकऱ्यांचे फोन नंबर दिलेले आहेत, त्या शेतकऱ्यांना तुम्ही फोन करू शकता आणि त्यांच्याकडून अजून या कन्सल्टन्सीच्या विषयी माहिती घेऊन तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता. तर अशा पद्धतीने ही कन्सल्टन्सी चालणार आहे. आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही 9767812952 या नंबरला फोन करून विचारू शकता. धन्यवाद. युट्यूबचा मेल आयडी कसा सुरू करायचा याचा एक थोडक्यात डेमो देतोय. युट्यूब आपल्या पहिल्यांदा मोबाईलवर युट्यूबमध्ये जायचं. युट्यूब सुरू केल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये एक कलरमध्ये गोल दिसतोय. त्या गोलवरती दाबून धरल्यानंतर आपल्या युट्यूबचा मेल आयडी समोर येतो. त्या मेल आयडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट हा ग्रुपवरती दिलेल्या नंबरवरती आपल्याला पाठवून द्यायचा आहे.